आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। सविनी जय भीम। नमस्कार। बघा, आज आपण बघत आहे महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं महाविकास असू दे किंवा माहिती असू दे, सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोडीत काढायचं काम केलेलं आहे। गृहीत धरलं चाललं आहे, जनतेला सुद्धा गृहीत धरलं चाललं आहे। गाडी फुल झालेली आहे असं सांगण्यात आलेलं आहे। कार्यकर्त्याला सांगण्यात येतं आहे तुझ्याकडे तुझी कॅपॅसिटी काय, त्याचं मूल्यमापन काय यावर बघितलं चाललं आहे। आणि एका जागेवर 3-3, 4-4 लोकांना खोळंबून ठेवलेलं आहे। आणि म्हणूनच आमची सभा झाली, पण सभेत आम्ही त्याचवेळी डिक्लेअर केलं होतं की आम्ही 81 जागावर स्वतंत्र लढणार आहोत। पण गेले 7-8 महिने आमची जी चर्चा चालू होती, आमच्या जे बहुजनांच्या सगळ्या संघटना, मग त्यामध्ये BRSP असेल, BSP असेल, त्यानंतर बहुजन ऐक्य चळवळ असेल, अशा बऱ्याच संघटना आम्ही एकत्रित चर्चा करून आम्ही निवडणुकीला सामोरं जात होतो। तर त्यामध्ये आता आपण बघितलं इंडिया आघाडीतनं आप बाहेर पडलेले आहे, ते देखील आमच्याशी जोडलेले आहेत। म्हणून आम्ही अशी एकत्र सर्वत्र कार्यकर्ता पॅटर्न म्हणून आम्ही ही आमची आघाडी घेऊन पुढे जात आहोत। आज जर तुम्ही बघितलं तर आमचे 100हून अधिक नगरसेवक निवडून आलेले आहेत, आमचे 4-5 नगराध्यक्ष झालेले आहेत। म्हणूनच या राज्यात आणि कोल्हापुरात काहीतरी वेगळं करायचं आहे आणि वेगळं करून दाखवायचं आहे। आणि जनतेला सुद्धा ते मान्य होणार नाही की महायुती आणि महाविकासाचं जे काय चालू आहे, फक्त ह्याची नांदी आता कोल्हापुरातून सुरू होईल आणि याला चांगलंच यश मिळेल असं मला वाटतं। जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे? जागा वाटपाचा फॉर्म्युला असा काय ठरलेला नाही आणि आमच्यात काही जास्ती मतभेद होतील असं मला वाटत नाही, कारण सगळे आम्ही समजूतदार आहोत आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय द्यायचा आहे। आणि जिथं ओव्हरलॅपिंग RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।